मेकेज इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही वायरिंग हार्नेसचा कोर्स जॉईन केला, बरोबर? ठीक आहे. तर तुम्ही जॉईनिंग करण्यापूर्वीची तुमची जर्नी काय होती? नमस्कार सर, माझे नाव विशाल सुरेश खालकर आहे. हम्म, आम्ही दोघे SND कॉलेजमधून आहे, गुलाबंद नाशिक जिल्ह्यामधनं. नाशिक जिल्हा. हो. ओके. तर सर आम्हाला करिअर करायचं होतं डिझाईन मध्ये. त्याच्यामध्ये वायरिंग हार्नेस हा कोर्स आम्ही चूज केला. मग आमचा जो सिनियर मित्र होते 2-3 त्यांनी पण इथे केलेले सर कोर्स, वायरिंग हार्नेस केलेलं त्यांनी पण. तर त्यांची प्लेसमेंट वगैरे झालेली आहे. सर त्यांनी आम्हाला सजेशन केलं का तुम्ही मेकेज जा, तिथं विचारपूस करा सरांना, मग तुम्हाला वाटेल तेव्हा कोर्स करा असं. मग आम्ही आलो इथं, आम्ही सरांना किंवा फॅकल्टीला भेटलो. त्यांनी आम्हाला सजेशन केलं, समजून सांगितलं, फी वगैरे स्ट्रक्चर सगळं समजून सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही क्लास लावला. तुमचे सिनियर जे होते इथं, समजा तुमचे जे सिनियर होते ते इथं कधी त्यांनी कोर्स कम्प्लीट केला आणि त्यांची प्लेसमेंट झाली का? सर त्यांनी आमच्या म्हणजे डिग्री झाल्यानंतरच कोर्स केलेला होता. मे-जून मध्ये केला होता मागच्या वर्षी. त्याच्यानंतर डिसेंबर नंतर त्यांची लगेच प्लेसमेंट झाली. तुम्हाला त्यांनी सजेस्ट केलं का? हो, त्यांनी सजेस्ट केलं. आणि तुम्ही इथं जॉईन करण्याचं रिझन काय मेन, म्हणजे तुम्ही काय काय चेक केलं का आपलं? सर इथं आम्ही आल्यानंतर बघितलं सर्व फॅकल्टी जी आहे ती ट्रेन फॅकल्टी आहे किंवा समजून सांगणारी आहे. प्रत्येकाला सेपरेट समजून सांगता मॅडम किंवा सर झाले. इंडस्ट्रीवर जे वर्क असतं ते पण आपल्या क्लासमध्ये घेतलं जातं. इथं जे इंडस्ट्रीमध्ये वर्क किंवा प्रोजेक्ट आहे तेव्हा डायरेक्ट इथं वर्क होतं असं. ओके.